नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्करराव गायधनी, मुक्काम पोस्ट पळशी, तालुका जिल्हा नाशिक। आज आपण अतिशय महत्त्वाचा असा विषय घेऊन आलेलो आहोत। आपल्या सोबत डाळिंब बागायतदार शेतकरी आहेत। भाऊ, तुमचं नाव सांगा। माझे नाव मराठे संदीप घनश्याम, राहणार राघवेरो, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर। आणि दुसरं म्हणजे ज्यांना डाळिंबाच्या बाबतीत राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे ज्या घराण्याला, त्या घराण्यातले। नमस्कार, मी रमाकांत भरत शिंदे, मुक्काम पोस्ट भोसे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर। आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल की बऱ्यापैकी पेरूवरतीच सगळे आपले व्हिडिओ आहेत, पण पेरू काय आणि डाळिंब काय, सगळे शेतकरी जे काही चांगल्या गोष्टी करतात ते आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो। त्यातले त्यात या असे नवीन तरुण आहेत ज्यांनी डाळिंबाच्या बाबतीत पण अतिशय चांगलं असं काम चालू आहे। डाळिंबाचं आपल्याला माहिती आहे, खूप सगळ्या परिस्थितीतून डाळिंब येतं आणि त्या डाळिंबाला चांगलं मार्केट मिळणं किंवा तिथपर्यंत हे सगळं तर आपल्या हातात नसतं, पण चांगलं क्वालिटी बनवणं आपल्या हातात असतं। यांचे नवीन नवीन प्रयोग यांचे चालू असतात। त्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रयोग म्हणजे सनबर्निंग जे होतं, जे पेरूच्याही बाबतीत होतं तशीच परिस्थिती ही डाळिंबाच्या बाबतीतही होते। आणि शक्यतो ऑक्टोबर हिट असेल, जेव्हा जेव्हा ऊन पडतं तेव्हा तेव्हा आता आपल्याला इथं दिसेल की सनबर्निंग वगैरेचे काही विषय आहेत बघा। ह्या असं सनबर्निंग वगैरे जे आहेत, म्हणजे जो जो वरचा लेअर आहे जिथं सनबर्निंगचा विषय येतो, बरोबर, तर सनबर्निंग जर झालं, जर थोड्या प्रमाणात असेल तर ते मार्केटला चालतं, पण जर जास्त प्रमाणात राहिलं तर क्वालिटी तुमची असेल तरी कधी कधी पेरूच्या बाबतीत त्याला डायरेक्ट 2 नंबर किंवा कधी कधी विकतही घेत नाही। डाळिंबाच्या बाबतीत तरी एक वेळेस एवढं डाळिंबाचं कातडी जरा जास्त जाड असल्यामुळे डाळिंब तरी एकदा एक वेळेस चालतं, पण त्याच्यात सुद्धा सनबर्निंग पासून वाचण्यासाठी जी फ्रूट बॅग आहे, ही फ्रूट बॅग यांनी वापरलेली आहे। भाऊ एकदा दाखवा। तर फ्रूट बॅगचा इफेक्टही एकदम चांगला मिळाला आहे। जसं आपण पेरूच्या बाबतीतही उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनी करायलाच पाहिजे, आता माझ्या याच्यात मी करणार आहे। तर फ्रूट बॅगचा त्याचा हे बघा, आता शायनिंग वगैरे जर तुम्ही बघितली याची क्वालिटी दाखवतात, एकदम जबरदस्त अशी शायनिंग आहे बघा, म्हणजे याला काहीच नाही। हा एक दुसरा पण एक आहे बघा, हा इकडचा हा पण एक ओपन करून दाखवतो, हे बघा, म्हणजे जिथं खराब झाले सर, या बाजूचा हा कोणता आहे, इकडचा घेतलं तर हा घ्या। म्हणजे जो पण आहे एकदम चांगल्या क्वालिटीचं, म्हणजे फ्रूट प्रोटेक्शन बॅग जी आहे ती फ्रूट प्रोटेक्शन बॅग अतिशय चांगलं काम करते, बरोबर। आणि याच्यामुळे होतं असं शायनिंग, आणि कुठेही कोणत्याही प्रकारचा चट्टा वगैरे त्याच्यात पडत नाही, बरोबर। म्हणजे हे आज आम्ही स्पेशली इतक्या दूर आलो या सगळ्या टीमला भेटण्यासाठी, फक्त यांचे जे प्रयोग चालू असतात, बॅग जे त्यांनी यांच्या पूर्ण प्लॉट मध्ये जी लावली आहे, तर बॅगचा रिझल्ट म्हणजे जो आहे तो रिझल्ट, तुम्हाला काय वाटतं रिझल्टच्या बाबतीत? तेल्या बाबतीत एकदम चांगला रिझल्ट आहे त्याचा। तेल जर असेल तर सर्वांनी लावायला पाहिजे त्या। तर तेल्या बाहेरच्या फळाला ऍक्टिव्ह आहे, पण पिशवीतल्यांना नाही, आणि क्वालिटी एकदम चकाकी, चमक खूप जास्त आहे। म्हणजे तेलाचा प्रश्न एक मिटतो, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट चमक चकाकी, हा एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे। आणि हे काही असं काही कोणी सांगत नाहीये, मी स्वतःही शेतकरी, आम्ही सगळे शेतकरी आहे। माझा पेरूवरती प्रयोग चालू असतो आणि ह्या तरुणांचा यांनी डाळिंबावरती प्रयोग केला आणि त्या प्रयोगाचा रिझल्ट एकदम चांगला मिळालेला आहे। तेलाच्या बाबतीतही संरक्षण, आणि दुसरी गोष्ट चकाकी त्याला आलेली आहे। आणि उन्हाळ्यात जर तुम्हाला बहार पकडायचा असेल तर पेरूच्या बाबतीत 100% आपण ही बॅग वापरली तर सनबर्निंग हा विषयच राहत नाही। आणि हेच आपण डाळिंबाच्या बाबतीतही करू शकतो। हेच आम्हाला इथं जस्ट आम्हाला डिस्कस करायचं होतं, मला स्वतःला बघायचं होतं खरं तर, नक्की काय रिझल्ट आहे काय नाही। आणि ह्या सगळ्या गोष्टी यांनी सांगितलं। जर तुम्हाला काही अडचण असेल त्याच्या बाबतीत तर तुम्ही नक्की किंवा पाहिजे असतील नक्की काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतील त्या बॅगच्या बाबतीत, तर भाऊ तुमचा नंबर सांगा। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी विजय गीते, राहणार नाशिक। आमचं फूड प्रोटेक्शन बॅग आम्ही बनवतो। आमचं KR रिनोव्हेशन नावानी कंपनी आहे सिन्नर MIDC मध्ये। तर आम्ही डाळिंबासाठी, मँगोसाठी आणि पेरूसाठी आपण प्रोटेक्शन बॅग देतो। त्याचे फायदे जसे की साहेबांनी सांगितलं की तेल डाळिंबामध्ये कंट्रोल होतो, बॅग जर 100 ग्रॅमचं फळ असल्यावर लावल्यानंतर। तसंच पेरूमध्ये सनबर्निंग होत नाही, डाळिंबामध्ये पण सनबर्निंग होत नाही, आणि तसंच मँगोत पण सनबर्निंगचा प्रॉब्लेम येत नाही। मँगोत पण फळ चांगलं पिकतं झाडावरतीच। आणि आमच्याशी संपर्क करण्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 90 11 766 099। परत एकदा सांगतो, माझा मोबाईल नंबर आहे 90 11 766 099। धन्यवाद। चालेल, धन्यवाद। हा फक्त एक अनुभव ऐकण्यासाठी आपण इथपर्यंत आलो होतो। चालेल, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये।
पेरूच्या एक नवीन विषयामध्ये आपण येऊया आणि तसंच मध्ये मध्ये ज्या ज्या काही नवीन मला गोष्टी दिसतील त्या तुमच्यापर्यंत मी पोहोचवल. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.